नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण सायन्सचा दुसरा जो घटक बघणार आहोत, ब्लड म्हणजे रक्त. तर हा MPSC, STI आणि PSI या दोन घटकासाठी PSI ची जी परीक्षा होणार आहे आता ऑक्टोबरची, यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय आहे. ब्लड म्हणजे रक्त. तर रक्ताचे आपण गट कसे ओळखायचे, त्याच्यानंतर रक्तदाब म्हणजे काय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. दुर्मिळ रक्तगट कोणता, जी सगळी जी बारीक बारीक जी प्रश्न विचारतात ती बारीक बारीक प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तपासणार आहोत. आणि एकदा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा घटक परत अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्हाला पुढच्या येणाऱ्या आयुष्याच्या भावी आयुष्यामध्ये ज्या काही परीक्षा होतील त्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला रक्ताबद्दल जर एखादा काही प्रश्न आला तर तुम्हाला सगळ्या संकल्पना या पूर्ण क्लिअर होऊन जातील. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण तरी लक्षपूर्वक ऐका. व्हिडिओ बघताना सोबत वही आणि पेन घ्या आणि महत्त्वाचे जे घटक वाटलेत त्या महत्त्वाचे घटक ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करत चला. आणि आपलं जे अलेक्स ऑनलाईन जे आहे चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे सध्या PSI, STI, PSI ऑक्टोबरची जी परीक्षा आहे, याला जे मुलं परीक्षा देणार आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रकारात ह्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघूया आता रक्त म्हणजे काय. तर रक्त हा एक संयोजी ऊतीचा प्रकार आहे. शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते. बघा, रक्त जो आहे शुद्ध रक्ताचा रंग हा लाल असतो आणि त्याची चव खारट असते. रक्त हा आम्लारी आणि अल्कली धर्मी असून त्याचा सामू म्हणजे त्याचा pH जो आहे तो 7.35 ते 7.45 आहे. बघा, रक्त हे आम्लारी आहे. काय आहे? आम्लारी. आणि त्याचा pH आहे 7.35 ते 7.45 असा त्याचा सामू आहे. रक्त द्रवरूप आहे, तसेच स्थायीरूप घटकांचे बनलेले असते. रक्त बघा, तुम्ही बऱ्याचदा काय होते, एखाद्या वेळेस रक्त खूप जमिनीवर सांडलं असेल ना, तर ते एकदम घट्ट होतं. त्याला स्थायी रूपमध्ये पण तो होतं. त्यामुळे रक्त हे द्रवरूप पण आहे आणि स्थायी रूप सुद्धा घटकांचे बनलेले आहे. रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य आणि किंवा प्लाझ्मा असे म्हणतात. रक्तातील स्थायीरूप भागाला रक्तपेशी म्हणतात. जो द्रव आहे, रक्ताचा जो द्रव आहे त्याला रक्तद्रव्य म्हणायचं. रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा म्हणायचं. आणि रक्ताचा जो स्थायीरूप घटक आहे तर त्याला रक्तपेशी असं म्हणतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. रक्त हा संयोजी ऊतीचा द्रवरूप प्रकार आहे. शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते. रक्त आम्लारी आणि अल्कली धर्मी असून त्याचा सामू म्हणजे pH जो आहे तो 7.35 ते 7.45 असा आहे. ठीक आहे. रक्त द्रवरूप ते स्थायीरूप घटकांचे बनलेले असते. रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात आणि रक्तातील स्थायीरूप भागाला रक्तपेशी असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया रक्ताची अजून माहिती घेऊ रक्त या विषयाबद्दल. बघा, कंपोजिशन ऑफ ब्लड, रक्त कशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये जो प्लाझ्मा जो आहे, प्लाझ्मा तो 55% आहे. बघा, प्लाझ्मा जो आहे 55% आणि प्लेटलेट्स आहेत ते फक्त 1% आहेत. 1%पेक्षा, हे बघा प्लेटलेट जे आहेत की नाही 1%पेक्षा कमी. आणि लाल रक्त जे पेशी आहेत ते 45% आहेत. लाल रक्तपेशी किती? 45%. आणि प्लस हे किती? प्लाझ्मा जो आहे तो 55% आहे. आणि तो एक जो आहे तो प्लेटलेट्स 1%पेक्षा कमी आहे. 1%पेक्षा कमी कुठंतरी. ठीक आहे. तर रक्ताचा मुख्य घटक हा पाणी आहे. रक्त हे पातळ असतं, द्रवरूप आहे, म्हणून मुख्य घटक पाणी आहे. रक्त हा एकमेव द्रव ऊती आहे. बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रक्त हा एकमेव द्रव ऊती आहे. द्रव ऊती. आणि रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण खूप अधिक असते. रेड ब्लड कॉर्पुसल्स RBC म्हणजे लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगात दिसते. हिमोग्लोबिन या घटकामुळेच रक्त लाल दिसतं. हिमोग्लोबिन हा लक्षात ठेवा. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू कार्बन डायऑक्साईड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ जाते. हिमोग्लोबिन प्राणवायू म्हणजे कोणता? ऑक्सिजन, O2 वाहून घेऊन जातो कोण? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड रक्तात विरघळू शकतात व त्यांचे वहन करणे सुलभ बनते. पांढऱ्या रक्तपेशीमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो.
तर बिंबिकामुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते. जर एखाद्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये कुठेही जखम झाली, मार लागला, तर अशा वेळेस काय होतं, जेव्हा रक्तप्रवाह बाहेर जातो आणि खूप रक्त वाहिलं जातं, अशा वेळेस ज्या भागामध्ये जखम झाली असेल, त्या भागामध्ये रक्तगुठळी करण्याचं काम जे आहे ते बिंबिकामुळे होते. बिंबिका लक्षात ठेवा, मराठीमधला शब्द आहे. बिंबिकामुळे होते आणि त्यामुळे काय होते, त्या ठिकाणी रक्ताची गुठळी तयार होते आणि त्याच्यामुळे आपलं जे रक्ताच्या जखमेतून जी रक्त बाहेर स्रावतं, ते सगळं इथे थांबलं जातं. ठीक आहे. पांढऱ्या रक्तपेशीमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो. जेव्हा काही एखादा आजार होणार असतो, त्यावेळेस पांढऱ्या रक्तपेशी या संसर्गाला प्रतिबंध करतात, आजार होऊ देत नाहीत. ठीक आहे. त्याच्यानं पुढे बघूया. आता मानवी रक्त, प्रत्येक प्राण्यामध्ये रक्त असतं. आता मानवी रक्त बघूया. मानवी रक्त मुख्यतः 2 घटकांनी बनलेलं आहे. एक रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा आहे रक्तपेशी म्हणजे ब्लड. ठीक आहे. त्याच्यानंतर रक्तद्रव्य म्हणजे प्लाझ्मा बघूया आपण आता. प्लाझ्मा कशाला म्हणतात? रक्तातील रंग नसलेला किंवा फिक्कट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव म्हणजे प्लाझ्मा आहे. रक्त जे असतं, रक्तामधला जो द्रव पदार्थ आहे त्याला आपण प्लाझ्मा असं म्हणतो. म्हणजे जे पातळ आहे ते आहे प्लाझ्मा. जे पातळ आहे ते आहे प्लाझ्मा. लक्षात ठेवा, पातळ प्लाझ्मा आणि त्यालाच आपण रक्तद्रव्य म्हणतो. आणि रक्तातील रंग नसलेला किंवा त्याला कधी रंग किंवा फिक्कट पिवळसर रंग जर असतो, त्याला आपण रक्तद्रव्य असं म्हणत असतो. ठीक आहे. तर रक्तातील घटक प्रमाण बघा बरं. हे बघा, हा आरबीसी, लाल रक्तपेशी बघा, लाल रक्तपेशी या ज्या आहेत यांचं प्रमाण जे आहे, हा रक्ताचा एक थेंब घेऊन बघितलेला आहे. तर या रक्ताचा एक थेंब हा सूक्ष्मदर्शिखाली थेंब बघून बघितला आहे. त्याच्यामध्ये याचं प्रमाण जे आहे ते 45% आहे. आणि त्याच्यानंतर पांढऱ्या पेशी ज्या आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, याचं प्रमाण आहे बघा 1% कमी आहे पांढऱ्या पेशी. पण ह्या पांढऱ्या पेशी आपला संसर्ग रोखतात. त्याच्यानंतर जो प्लाझ्मा आहे तो फिक्कट पिवळसर रंगाचा जो आहे तो 45% किंवा 55% आहे प्लाझ्मा. बरोबर. आणि बाकी ह्या ज्या प्लेटलेट आहेत ते 1% कमी आहेत. ह्या प्लेटलेट्स आहेत बघा अशा. आपण कधी एखादा आजार झाला का, डॉक्टर सांगतो तुमच्या प्लेटलेट्स कमी झाल्यात, त्यावेळेस मग तुम्हाला तो काहीतरी उपचार सांगतो आणि मग हे करून घेतो. तर ह्या प्लेटलेट्स सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे पिवळ्या रंगाचा आहे तो आहे प्लाझ्मा. त्याच्यानंतर हा जो लाल रंगाचा आहे तो लाल रक्तपेशी आणि ह्या पांढऱ्या रंगाच्या पांढऱ्या रक्तपेशी. तुम्हाला कधी परीक्षेमध्ये रक्तबदल MPSCच्या आता येणाऱ्या वर्षाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप म्हणजे असं डिस्क्रिप्टिव्ह टाईप उत्तर लिहायचं आहे पूर्ण. तर त्याच्यावर जर समजा तुम्हाला रक्ताचं विश्लेषण करा किंवा रक्ताच्याबद्दल पूर्ण माहिती लिहा, तेव्हा तुम्हाला ही अशी आकृती डायग्राम खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने काढता येईल. म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या पेशी, त्याच्यानंतर इथे प्लाझ्मा, जो प्लाझ्मा पिवळसर रंगाचा आहे तो, आणि बारीक स्टारमध्ये जो असलेला तो आहे प्लेटलेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पुढे बघूया. आता रक्तपेशी, ब्लड सेल्स, तो एक प्लाझ्मा बघितला. रक्ताचे 2 घटक, एक प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स, हे 2 लक्षात ठेवा. हे 2 घटक महत्त्वाचे, रक्तपेशी आणि रक्तद्रव्य. आता रक्तपेशीचे घटक काय आहेत? लाल रक्तपेशीमध्ये रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतात, RBC लाल रक्तपेशीला. त्याच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा आहेत, त्याला व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतात, WBC. आणि रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स. आता हे झाले रक्तपेशीचे ब्लड सेलचे घटक. स्थायी रूपामध्ये जे घटक आहेत ते. त्याच्यामध्ये एक हिमोग्लोबिन आणि एक अस्थिमज्जा, या 2 घटकांचा आपण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, लाल रक्तपेशी जी आहे ही गोलाकार असते, याला केंद्रक नसतो. RBCचा आपण बघतोय, RBC रेड ब्लड कॉर्पस्कल्स, RBC याच्यामध्ये काय गोलाकार आणि अंतर्गत वक्र असते. जसं आपण मेंदूवडा कधी खाल्ला का, मेंदूवडा तो असा गोल असतो आणि त्याच्या आतमध्ये असा भाग असतो जो दाबलेला असतो इथून खाली, तर तसा तो असतो अंतर्वक्र, ती गोलाकार असते लाल ब्लड कॉर्पस्कल्स. आणि त्याला केंद्रक नसतो. आकाराने खूप लहान असतात. त्याची आकार जो असतो 7 मायक्रोमीटरचा व्यास. हा आपण जर बघितला तर हा जो व्यास आहे, तो 7 मायक्रोमीटरचा व्यास असतो. आणि त्याची जी जाडी आहे, ही अशी जी जाडी आहे, ती
2.5 मायक्रोमीटरची असते. लक्षात ठेवायचं हा. हिमोग्लोबिनमुळे आरबीसीला लाल रंग प्राप्त होतो. व्हेरी आय एम पी. जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की आरबीसीला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो, तर त्याचं उत्तर आहे हिमोग्लोबिनमुळे आरबीसीला लाल रंग प्राप्त होत असतो. आरबीसी स्त्रियांमध्ये कमी प्रमाणात असतात. आरबीसी जे प्रमाण आहे ना, ते लेडीजमध्ये कमी प्रमाणामध्ये असतात, जेंट्सच्या. लक्षात ठेवायचं, जेंट्समध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. आणि आरबीसी अस्थिमज्जेत म्हणजे बोन मॅरोमध्ये तयार होतात. सर्वात महत्त्वाचा घटक आहे की जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो वन लाइनर क्वेश्चनमध्ये जेव्हा प्रश्न विचारताना आरबीसी कुठे तयार होतात, तर बोन मॅरो म्हणजे अस्थि मज्जेमध्ये. जो बोन मॅरो म्हणजे काय असतो, हा हाड आहे ना, हाडाचा आपण बघितला आपण हा हाड. तर हाडाच्या जो मध्ये जो असतो, मध्ये जो स्थायीरूप एकदम मऊ असा घटक जो असतो, तर त्याला बोन मॅरो असे म्हणतात. तर या बोन मॅरोमध्ये आरबीसी तयार होतात. ठीक आहे. या 127 दिवस जगतात आणि सरासरी 120 दिवस, म्हणजे 127 दिवस जगतात, पण कमीत कमी सरासरी 120 दिवस तरी जगतात. आणि स्प्लिहा म्हणजे स्प्लीनमध्ये जाऊन मरतात. स्प्लीनमध्ये जाऊन मरतात. आरबीसी या कुठं जाऊन मरतात, स्प्लीनमध्ये जाऊन मरतात. तो आपला जो स्प्लिहा नावाचा जो घटक आहे, अवयव आहे शरीराचा, याच्यामध्ये जाऊन आरबीसी मरतात. कायम लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये विचारतात प्रश्न, तयार कुठं होतात, बोन मॅरोमध्ये. तयार बोन मॅरोमध्ये होतात आणि पी मध्ये जाऊन मरतात, प्लिहामध्ये, स्प्लीनमध्ये जाऊन मरतात. तर कायम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे हिमोग्लोबिन घटक बघूया. आता सर्वात महत्त्वाचा घटक हा तुम्हाला हिमोग्लोबिन. आता कधी तुम्ही दवाखान्यात आजार पडल्यानंतर डॉक्टर बघतो हिमोग्लोबिन तपासायचं आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासायचं आहे. त्या प्रमाण तपासताना तो काय काय घटक बघतात तो आपण बघूया. आरबीसी मधला रेड ब्लड कार्पुसल्स मधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो हिमोग्लोबिन. एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन असतात. बघा, जी आरबीसी जी आपण ज्याची काढली होती मेदू वड्यासारखी, तिथे एका ह्याच्यामध्ये त्याचं 7 मायक्रोमीटर ही त्याची व्यास आहे. 7 मायक्रोमीटर. आणि 7 मायक्रोमीटर याची जी व्यास आहे, त्याच्यामध्ये लाखो हिमोग्लोबिन असतात. हिमोग्लोबिनमुळेच आरबीसीला लाल रंग प्राप्त होतो. बघितलं आपण आत्ताच की हिमोग्लोबिनमुळे रक्ताला जो लाल रंग प्राप्त झालाय, तो हिमोग्लोबिनमुळेच प्राप्त झालेला आहे. हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजे लोह व ग्लोबिन म्हणजे प्रथिन होय. या ग्लोबिनचा अर्थ काय आहे, प्रथिन, प्रोटीन. लक्षात ठेवायचं की हिमोग्लोबिनमध्ये काय काय आहे, लोह आहे, आयरन, आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन. हिमोग्लोबिन आयरनचं प्रमाण असलं, लोह आणि आयरनचं प्रमाण मिळून हिमोग्लोबिन तयार होतं. ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम हिमोग्लोबिन करतो. आता हा हिमोग्लोबिन काय करतो, O2 वाहून नेण्याचं काम करतो. ऑक्सिजन वाहून नेण्याचं सर्वात महत्त्वाचं काम, जेव्हा आपण फुफ्फुसामार्फत श्वसन करतो, त्या श्वसनामधली जेव्हा हवा असते, ती त्याच्यामधला ऑक्सिजन शोषून घेतल्यानंतर रक्तामध्ये हिमोग्लोबिनच काय करतो, की पूर्ण शरीरभर ऑक्सिजनचं वहन करतो. ऑक्सिजनचे जास्तीत जास्त 4 रेणू वाहू शकतो. म्हणजे एक हिमोग्लोबिन जो आहे तो ऑक्सिजनचे किती, म्हणजे जवळपास 4 4 4 O2 4 O2 चे कण वाहू शकतो, रेणू वाहू शकतो. लक्षात ठेवायचं हा. एक हिमोग्लोबिन जो आहे तो ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतो. पुरुषामध्ये 13 ते 18 ग्रॅम, म्हणजे 100 ml रक्त जर असेल, 100 ml जर रक्त असेल, तर त्याच्यामध्ये 13 ग्रॅम ते 18 ग्रॅम पर्यंत आपल्याला हिमोग्लोबिन असलेलं हे नॉर्मल गोष्ट आहे. आणि स्त्रियांमध्ये काय असतं, 100 ml मध्ये 11.5 ते 16.5 ग्राम एवढं हिमोग्लोबिन असतं. जेव्हा डॉक्टर हिमोग्लोबिन तपासतो, याच्या खाली जर आला असेल, तर याच्या जास्त जरी झाला असेल, तर तो नॉर्मल नाही असं सांगून ट्रीटमेंट किंवा उपचार देत असतो आणि या लेवलमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात ठेवायचं, पुरुषामध्ये 13 ते 18 पाहिजे, पुरुषामध्ये 13 ते 18, आणि स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 असं हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये पाहिजे असतं. आणि हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनेमिया नावाचा रोग होतो. व्हेरी आय एम पी पॉईंट, हा असे पॉईंट लिहून घेत चला. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे ॲनेमिया नावाचा रोग येतो. ॲनेमिया म्हणजे रक्त कमी असल्याचा रोग आहे. ठीक आहे, कायम लक्षात ठेवायचा. आणि हिमोग्लोबिन जास्त झाल्यात पॉलिसायथेमिया नावाचा रोग येतो. कोणता, पॉलिसायथेमिया. म्हणजे जास्त झालं तरी पण रोग होतोच आणि कमी झाला तरी
रोग होतो. त्यामुळे सामान्य प्रमाणामध्ये हा हिमोग्लोबिन शक्यतो कमी होत नाही. तर झाला तर ॲनेमिया होतो. म्हणजे कमी आहे हिमोग्लोबिन म्हणजे रक्त कमी आहे आणि जास्त असेल तर पॉलिसायथेमिया नावाचा हा रोग होतो असं. ठीक आहे. तर हे जे महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते तुम्ही नोट करत चला आणि वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा. म्हणजे यदाकदाचित नंतर तुम्हाला कधी रिकॉल करायची वेळ आली तर हे पॉईंट्स तुम्हाला कायम लक्षात राहतील. तरी तसाच माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला कायम परत परत बघता येईल. आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ॲलेक्स सर ऑनलाईन याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येणाऱ्या STI, PSI ची जी परीक्षा होणार आहे ऑक्टोबरमध्ये त्याला फोकस करूनच मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करून देणार आहे. ठीक आहे. तर कायम लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास करा, आपल्या मित्रमैत्रिणींना कळवा, तुमच्या WhatsAppच्या किंवा टेलिग्राम किंवा जे काही तुमच्याकडे ग्रुप असतील त्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि अभ्यासाला लागा. खूप चांगल्या प्रकारे मी नोट्स काढत असतो आणि एकदा तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला परत परत हा टॉपिक वाचण्याची गरज नाही. एकदा व्हिडिओ बघा, एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर बिनधास्त परीक्षेत जा. या घटकावर तुम्हाला एखादा जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला बिनधास्तपणे सोडवता येईल. चला तर मग पुढे वळूया. अस्थिमध्ये आता बोन मॅरोमध्ये बघूया. ठीक आहे. तर आरबीसी जे आपण बघितले, आरबीसी ह्या कुठे जाऊन मरतात, या कुठे तयार होतात, इथून तयार होतात कुठे, बोन मॅरोमध्ये आरबीसी, आणि मरतात स्प्लीनमध्ये जाऊन. हाडामधील पोकळ जागेत असलेल्या मूळ पेशी म्हणजेच अस्थिमज्जा होय. बघा, हाडामध्ये जो भाग असतो मी तुम्हाला दाखवलेला आता आकृती काढून, आपण जेव्हा हाड फोडलं त्या हाडामध्ये जो पोकळ भाग असतो तर याच्यामध्ये जे मऊ मऊ पदार्थ जो असतो तर हा मऊ पदार्थ म्हणजेच काय आहे, बोन मॅरो. हा काय आहे, बोन मॅरो. यालाच आपण अस्थिमज्जा असं म्हणतो किंवा त्याला मूळ पेशी सुद्धा म्हटलं जातं. अस्थिच्या पोकळ भागात अस्थिमज्जा नावाचा रक्तवर्णीय पदार्थ बाल्यावस्थेत सर्व अस्थित असतो. म्हणजे कमी प्रमाणामध्ये, छोट्या छोट्या प्रमाणामध्ये सर्व ते हाडामध्ये हा बोन मॅरो असतोच. रक्तातील काही तांबड्या कोशिका व पांढऱ्या कोशिका निर्माण होतात. यातील रक्तामधल्या ज्या काही तांबड्या कोशिका आहेत आणि पांढऱ्या कोशिका आहेत तर या इथे बोन मॅरोमध्ये तयार होतात. फासळ्या, मणके, कवटीच्या अस्थी यातील अस्थिमज्जा आयुष्यभर रक्तवर्ण स्वरूपात राहते. लांब अस्थितील मज्जा पिवळी असते. जे लांब जे फिमर वगैरे मांडीचा जो हाड आहे सगळ्यात मोठं हाड त्याच्यामधली जी त्याच्यामधलं जे बोन मॅरो आहे, अस्थिमज्जा जी आहे ती कोणत्या कलरची असते, ती पिवळ्या कलरची असते. हे जे मी तुम्हाला जे सांगत जो अभ्यासक्रम आपण बघतोय हा चांगल्या डीपमधला अभ्यासक्रम आहे. MPSCच्या मुलांना सुद्धा आणि UPSCच्या मुलांना सुद्धा हा व्हिडिओ खूप फायदा ठरू शकतो. पण ही तुम्हाला एवढी डीपमध्ये तुम्हाला PSI STI मध्ये एवढा डीप विचारत नाही, तरी एक माहितीसाठी हा विषय तुमच्याकडे असू द्या. म्हणजे जे मोठे हाड आहेत त्या मोठ्या हाडामध्ये अस्थिमज्जा जी आहे ती पिवळ्या रंगाची असते. कोणती असते, पिवळ्या रंगाची असते. ठीक आहे. पुढे बघूया. चला आता पांढऱ्या रक्तपेशी बघूया. व्हाईट ब्लड कॉर्पुसल्स. तर या व्हाईट ब्लड कॉर्पुसल्सबद्दल आपण माहिती घेऊ. आधी आरबीसी बघितली. पांढऱ्या रक्तपेशी या रक्तातील संरक्षक पेशी असतात. म्हणजे एखाद्या रोगाचा आपल्या शरीरामध्ये नकळत एखादे रोगजंतू आपल्या शरीरामध्ये येत असतील, मग ते व्हायरस असो का जीवाणू असो, ती सगळी जर आपल्या शरीरामध्ये नकळत जर एंट्री करत असतील तर त्याला पांढऱ्या रक्तपेशी त्याच्यावर हल्ला करून त्या नष्ट करण्याचं काम करतात. तर त्यांचे रक्तातील प्रमाण 4000 ते 10,000 प्रति मिली एवढे असते. 1 ml बरोबर 4000 ते 10,000 असं प्रमाण व्हाईट ब्लड WBCचं असतं. WBC. तर त्याच्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी रोग प्रतिकारक शक्तीचे काम करतात. अस्थिमज्जा संस्था सतत पांढऱ्या रक्तपेशी तयार करतात. अस्थिमज्जा संस्था ज्या आहेत सतत पांढऱ्या रक्तपेशी तयार करत असतात. अस्थिमज्जा संस्था जी आहे ती सतत पांढऱ्या रक्तपेशी तयार करत असतात. एड्स सारख्या आजारात त्यांचे रक्तातील प्रमाण कमी होते. जेव्हा HIV जेव्हा होतो तेव्हा WBCचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं आणि म्हणजे त्याची निर्मिती पण होत नाही आणि आहे त्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी होऊन जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की माणसाची रोगप्रतिकारक शक्ती या पांढऱ्या रक्तपेशीमुळेच असते. ती रोगप्रतिकारक शक्ती या एड्स नावाच्या रोगामध्ये कमी होते आणि माणूस कालांतराने वेगवेगळ्या विविध आजारांचा शिकार होतो आणि मग शेवटी तो दगावतो. तांबड्या रक्तपेशीपेक्षा पांढऱ्या रक्तपेशींचा जीवनकाळ कमी असतो. म्हणजे तांबड्या ज्या रक्तपेशी आहेत त्याला आपण लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणतो. त्याच्या पांढऱ्या रक्तपेशींच्या पेक्षा जीवनकाळ कमी पांढऱ्या रक्तपेशींचा जीवनकाळ कमी असतो. म्हणजे त्या
पेशी जास्त जगतात, पण पांढऱ्या रक्तपेशी लगेच जन्मतात आणि काही काळानंतर त्या लगेच मरण पावतात. ग्रॅन्युलोसाइट्स हा पांढऱ्या रक्तपेशींचा प्रकार आहे. ग्रॅन्युलो ग्रॅन्युलोसाइट्स हा जो आहे तो पांढऱ्या रक्तपेशींचा प्रकार आहे. पांढऱ्या रक्तपेशी आपल्या सर्व रक्तपेशीपैकी 1% असतात. जेवढ्या काही रक्तपेशी आहेत त्याच्यापैकी पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत WBC याचं फक्त प्रमाण 1% आहे. किती आहे? फक्त 1%. आणि त्या रोगप्रतिकारक यंत्रणेत नियमित काम करण्यासाठी आवश्यक असतात. पांढऱ्या रक्तपेशींना ल्युकोसाइट्स असे सुद्धा म्हणतात. त्याला सायन्सच्या भाषेमध्ये नाव आहे ल्युकोसाइट्स. लक्षात ठेवायचं. ल्युकोसाइट्स हे नाव आहे पांढऱ्या रक्तपेशींना. त्याच्यानंतर रक्तपट्टिका. आता पुढे बघूया प्लेटलेट्स. रक्तपट्टिका लहान, गोलाकार व तबकडी आकाराच्या असतात. यांचा आकार 2 ते 3 मायक्रोमीटर असतो. बघा लक्षात ठेवा. 2 ते 3 मायक्रोमीटर असून रंग फिक्कट पिवळसर असतो. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. तसेच यांना थ्रोम्बोसाइट सुद्धा असे म्हणतात. थ्रोम्बोसाइट्स कोणाला? प्लेटलेट्सला. रक्तपट्टिका. बघा आपण बऱ्याचदा व्यवहारामध्ये इंग्रजी शब्द वापरत असतो, प्लेटलेट्स वगैरे, पण ही रक्तपट्टिका सांगितलं आपल्याला लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे जर PSI, STI किंवा MPSCचा कोणताही पेपर जर असेल, कोणताही पेपर असेल ना, त्याच्यामध्ये जर एखादा मराठी शब्द समजत नसेल तर तिथं त्याचं बाजूचं इंग्लिश वर्ड जे ट्रान्सलेशन असतं ते सुद्धा बघत चला. म्हणजे तुम्हाला कधी चालून एखाद्या वेळेस तुम्हाला बघता जरी आलं तर तुम्हाला एखाद्या वेळेस प्लेटलेट्स म्हटलं तर लगेच कळेल, पण मराठीमध्ये रक्तपट्टिका तुम्हाला काहीच कळणार नाही. याचा आकार 2 ते 3 मायक्रोमीटर असून रंग फिक्कट पिवळसर असतो. याची निर्मिती ह्याची पण निर्मिती अस्थिमज्जेत होत असते. यांना थ्रोम्बोसाइट असेही म्हणतात. आपल्या रक्तात साधारण ते 2.5 ते 4 लाख रक्तपट्टिका असतात. बघा जेव्हा प्लेटलेट्स चेक केले जातात, प्लेटलेट्स जेव्हा चेक केले जातात तेव्हा 2.5 लाख ते 4 लाख एवढ्या रक्तपट्टिका आपल्या रक्तपेशीमध्ये असायला पाहिजेत. ठीक आहे. आणि शरीरात अभिसरण होणाऱ्या रक्तपट्टिकांचे आयुष्यमान 5 ते 9 दिवस. ज्या काही रक्तपट्टिका आहेत त्यांचं काय आयुष्यमान असतं? ज्या निर्मिती झाल्यापासून कमीत कमी 5 दिवस आणि जास्तीत जास्त 9 दिवस असतात. जुनाट व जीर्ण झालेल्या रक्तपट्टिका पेशीय भक्षण क्रियेने प्लीहा किंवा यकृतामध्ये नाश होतात. जेव्हा प्लीहा किंवा यकृत काय करतं? ज्या काही रक्तपट्टिका आहेत त्याचं भक्षण करतं आणि ते त्या ठिकाणी जाऊन त्या नाश पावतात. रक्तपट्टिकामुळे रक्त घोटण्यास किंवा जखमा भरण्यास सर्वात मदत होते. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. जखमा भरण्यास मदत करण्यासाठी शरीरातील रक्तातील कोणता घटक महत्त्वाचा आहे? पर्याय दिला जातो RBC, WBC, त्याच्यानंतर प्लेटलेट्स. लक्षात ठेवायचं की जेव्हा रक्ताच्या गुठळ्या करायची वेळ येते तर तेव्हा त्या जखमा भरण्यासाठी आपल्याला रक्तपट्टिकाच पाहिजे असतात. त्याच्यामुळे प्लेटलेट्स हे खूप कामाचे आहेत. जर समजा एखाद्या वेळेस अपघात झाला आणि जखम झाली आणि कोणाचा ब्लड क्लॉटिंग टाईम जो असतो, तो जर लवकरच असेल तर तो काय करतो? 20 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद असं प्रत्येकाचा ब्लड क्लॉटिंग टाईम वेगवेगळा असतो. आणि जर एखाद्या वेळेस ब्लड क्लॉटिंग जास्त असेल तर 50 सेकंदाचा असेल किंवा 1 मिनिटाचा असेल तर अशा वेळी 1 मिनिट कंटिन्यू शरीरात रक्त वाहून जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की माणसाला मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा काही अपघात किंवा एखादी जखम होते त्यावेळेस प्लेटलेट्सचं जो काम आहे तो अनन्यसाधारण काम आहे. खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे रक्तातील रक्तपट्टिकांची संख्या कमी झाल्यास किंवा अचानक रक्तस्राव झाल्यास तर तेव्हा थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणतात. म्हणजे थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे काय? की केव्हा जखम झाली किंवा प्लेटलेट्सची संख्या कमी झाली आणि अचानक रक्तस्राव खूप झाला तर त्यावेळेस थ्रोम्बोसाइटोपेनिया नावाचा रोग होतो आणि त्याच्यामध्ये माणूस दगावण्याची शक्यता असते. रक्तातील रक्तपट्टिकांची संख्या जास्त झाल्यास थ्रोम्बोसाइटोसिस हा रोग होतो. थ्रोम्बोसाइटोसिस कमी झाल्यास थ्रोम्बोसाइटोपेनिया कमी झाल्यामुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया आणि थ्रोम्बोसाइटोसिस हा जास्त झाल्यामुळे होत असतो. रक्तपट्टिकामध्ये 3 प्रकारचे कण असतात. एक डेल्टा, लॅम्बडा आणि अल्फा. रक्तपट्टिकामधून सायटोकाइन्स आणि केमोकाइन्स ही पदार्थ स्रवतात. कोणकोणती? डेल्टा, लॅम्बडा, अल्फा. आणि रक्तपट्टिकामधून सायटोकाइन्स आणि केमोकाइन्स ही पदार्थ स्रवत असतात. त्याच्यानंतर आता पुढे बघूया आपण रक्तगट. आता आपण रक्त बघितलं, त्या रक्ताचा भाग काय असतो? WBC, त्याच्यानंतर RBC आणि त्याच्यानंतर प्लेटलेट्स.
एवढं आपण बघितलं, एवढं चेक केलं. या 3 मुद्द्यावरच खूप सारे प्रश्न येत असतात आणि ह्या प्रश्नामुळेच आपला एकही गुण आता सुटणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. त्याच्यानंतर रक्तगट आणि पुढचे जे घटक आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आजच्या दिवशी एवढंच थांबूया. तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा. हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक ऐकून आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते ॲलेक्स सर ऑनलाईन याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळे जे व्हिडिओ आहेत ते रोजच्या रोज येत असतील. खूप वेळ कमी राहिलेला आहे. तेवढ्या वेळामध्ये आपला सगळे व्हिडिओ बघून होऊन जातील. आपला सगळा अभ्यासक्रम कमी होईल आणि मला यावेळेस कमीत कमी आपल्या क्लासमार्फत मी ऑफलाईनच्या क्लासमध्ये नेहमी सांगत असतो की मला कमीत कमी या STI PSSमध्ये 10 लोक तरी मला क्वालिफाय झालेले पाहिजेत, तेही माझ्या बॅचमधून. आता ते 10 लोक कोण कोण क्वालिफाय होतील ते तर या अभ्यासक्रमाला बघूया. माझं टार्गेट खूप मोठं होतं, पण तरीसुद्धा मी फक्त 10 लोकांकडूनच अपेक्षा करतोय की फायनल सिलेक्शनमध्ये किमान 10 लोक तरी व्हायला हवेत आणि तेही माझ्या क्लासमधून किंवा माझ्या कोचिंगमधून पुढे जाणारी लोक. ठीक आहे. तर हा रक्ताचा जो पुढचा घटक जो आहे तो आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. तर चला, सर्वांना परत अभ्यासासाठी खूप खूप प्रेरणा. अभ्यास करा. थँक्यू.